हा प्रश्न सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टरवर सीईटी 2021 ला विचारलाय. ए सोनोमीटर वायर रेझोनेट्स विथ 4 antinodes between 2 bridges for a given tuning fork when 1 kilogram mass is suspended from the wire. Using same fork, when mass capital M is suspended, the wire resonates producing 2 antinodes between the 2 bridges. Distance between 2 bridges is as before. The value of M is option A 2.5 kilogram, B 3.5 kilogram, C 4 kilogram and D 1 kilogram. आता आधी प्रश्न समजून घेऊ आपण काय दिलेला आहे. आता ह्या सोनोमीटरचा हा जो काही ब्रिज आहे तर ह्या दोन ब्रिजेस मध्ये 4 अँटीनोड तयार झाले. 4 अँटीनोड म्हणजे 4 लूप. बघा हा एक अँटीनोड, हा 2, हा 3 आणि हा 4. त्यावेळी मास लावलेला आहे 1 किलोग्राम. आता टेन्शन कसं तयार होतं, टी बरोबर mg, m 1 किलोग्राम आणि g ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता जेव्हा 2 अँटीनोड इथं असतील तेव्हा मास कॅपिटल m लावलेला आहे. मग n2 बरोबर लूप्स, 2 अँटीनोड म्हणजे 2 लूप आणि T2 काढायचंय तर T बरोबर mg, तर तिथे m मास लावलेला आहे आणि हे मास आपल्याला काढायचंय. मग आता आपल्याला माहितीये मेल्डेज एक्सपेरिमेंट नुसार काय असतं, T1 P1 स्क्वेअर बरोबर T2 P2 स्क्वेअर. मग T1 ची व्हॅल्यू टाकली 1 इंटू G आणि P1 आहे 4 चा स्क्वेअर. आता ह्या T2 ची किंमत टाकली m इंटू G आणि इथं लूप्स 2 आहेत म्हणजे 2 चा स्क्वेअर. मग आता G कॅन्सल झालं. 16 दॅट इज इक्वल टू m इंटू G, m इंटू 4 आणि मग m बरोबर 16/4 दॅट इज 4 किलोग्राम वेट. जो करेक्ट ऑप्शन सी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.